स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. पहिलाच वाढदिवस ठरला शेवटचा. चिमण्याच्या दुर्दैवी मृत्यूनं आळसनसह परिसरात हळहळ. परिस्थिती गरीब, पण राजवीर होता चुणचुणीत मुलगा. कडेपूर. कडेपूर हे गाव आहे. तू मम्मीचा करे पण तू कुठल्या गावात आहे? तुझा पप्पा इथल्या गावाचं नाव काय? तुझं आडनाव काय? जाधव. असं म्हण की राजवीर सोमनाथ जाधव म्हण. मुक्काम पोस्ट सांग. तालुका खानापूर, जिल्हा सांगली. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. आळसंद तालुका खानापूर इथं इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या 6 वर्षाच्या बालकाचा आरफळ कॅनॉलच्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. कुमार राजवीर सोमनाथ जाधव वय 6 असे या मृत्युमुखी पडलेल्या बालकाचं नाव आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. शोध कार्यानंतर तब्बल 6 किलोमीटर अंतरावर राजवीरचा मृतदेह सापडला. या घटनेनं आळसंद परिसर हळहळला. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की राजवीर हा विटा कुंडल रस्त्यावरील आरफळ कॅनॉलवरून निघालेला होता. तो फाटक्या कपड्यांचं गाठोडं टाकण्यासाठी गेला होता. कॅनॉलवरील पुलावरून पाणी वाहत असताना त्याचा तोल वाहत्या कॅनॉलच्या पाण्यात पडला. बघता क्षणी काही कळतं न कळतं तोपर्यंत तो या कॅनॉलमधील पाण्यातून वाहून जाऊ लागला. रस्त्यावरील काही महिलांनी ही घटना पाहिल्यानंतर आरडाओरडा केला, परंतु सदर ठिकाणी कुणीही पुरुष मंडळी नसल्यानं काही महिलांच्या समोरच हा चिमुकला वाहून गेला. पाण्याचा वेग इतका होता की काही अंतरावर जाताच राजवीर दिसेनासा झाला. याची माहिती गावातील ग्रामस्थांना मिळताच सर्वांनी आरफळ कॅनॉलवर मदतीसाठी गर्दी केली होती. अनेक जणांनी पाण्यात जाऊन राजवीरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. अखेर 6 किलोमीटरवर त्याचा मृतदेह कॅनॉलच्या पाण्यात गावकऱ्यांना दिसला. घटनेची माहिती आईला मिळताच आईने हंबरडा फोडला होता. राजवीर याच्या या अचानक जाण्यानं त्याच्या कुटुंबावर मोठा डोंगर कोसळलेला होता. राजवीर हा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा आळसंद इथं इयत्ता पहिलीचा विद्यार्थी होता. अतिशय होतकरू, गुणी, हुशार, शिक्षक आणि शाळेचा तो लाडका विद्यार्थी होता. त्याच्या जाण्यानं अनेक जण हळहळ व्यक्त करत होते. गेल्या काही वर्षापासून आरफळ कॅनॉल हा अनेकांसाठी मृत्यूचा सापळाच बनला. या ठिकाणी 3 ते 4 लहान मुलांचा पडून वाहून जाऊन मृत्यू झालाय, तर 2 महिला आणि पुरुष असेही यात पडून मयत झाले. त्यामुळे सदरच्या कॅनॉलला गावातील भागात या कॅनॉलमध्ये पडू नये म्हणून संबंधित विभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होते. राजवीर हा देखील या कॅनॉलचा बळी ठरला. 6 जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस होता आणि चाहत्या मित्रमंडळींनी फटाके वाजवून आणि केक कापून मोठ्या उत्साहात साजरा तो वाढदिवस केला होता. परंतु हा लाडका चिमण्याचा पहिला वाढदिवस मात्र शेवटचाच ठरलाय. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.